नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा लेटर सिरीज वरचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांमध्ये प्रामुख्याने आपल्याला विचारला जातो. आता अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं बघा. पहिल्यांदा हे जे रिकाम्या जागा आहेत त्या आपण गृहीत धरून एकूण किती पद आहेत आपण मोजून घेऊ बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 पद आहेत. 20 पद आहेत तर मी 5-5 पदांचे गट तयार करतो बघा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता यामध्ये लॉजिक शोधताना नेहमी लक्षात घ्या, हे 5 जे गट केले ते 5ही गट सारखेच असतात जास्त करून. आता बघा हे कसं ओळखायचं. हा गट सी ने संपतोय, हा गट सी ने संपतोय, हा पण सी ने संपतोय, म्हणजे हा पण सी ने संपायला पाहिजे. आता बघा सीच्या अगोदर इथं बी आहे, इथं बी आहे, म्हणजे इथं पण बी असायला पाहिजे. आता हा गट पूर्ण झाला तसाच गट सर्वीकडे यायला पाहिजे. म्हणजे गट कसा तयार होतोय, एबी एबीसी बघा, एबी एबीसी तयार झाला बघा. एबी एबीसी एबी एबीसी म्हणजे 5ही गट त्या ठिकाणी सारखे आले. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पाहिजे. आपण काय जागा भरल्यात बघा. बी बी ए सी बी ए बी पर्यायातून हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर तुम्ही जर बघितलं तर आपला पर्याय बरोबर पर्याय हा पर्याय क्रमांक 3 आहे. तर अशा प्रकारे हे आपण ग्रुप तयार करून ही कंटिन्युअस सिरीज आपण या ठिकाणी कंप्लीट करू शकतो. आय होप की तुम्हाला हा प्रश्न आवडला असेल. प्रश्न आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा.